नमस्कार, आपल्या सर्वांचे पंचनामा न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे। पाटण तालुक्यातील मोरणा विभागात पनामा कंपनीने शेतकऱ्यांच्या जागेमध्ये अनधिकृत पवनचक्क्या उभ्या केल्या प्रकरणी पाटण तालुक्याचे मनसेचे पाटण तालुका अध्यक्ष मान्य गोरख नारकर यांनी पाचगण येथे पवनचक्कीच्या विरोधात आंदोलन घेतले आहे। चला तर मग आपण पाहूया पंचनामा न्यूजच्या माध्यमातून। जोपर्यंत हा टावर बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनास स्थगिती देणार नाही। मनसे पाटण तालुका अध्यक्ष मान्य गोरख नारकर। नमस्कार, आज मी तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की पनामा विंड या कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेली 5 वर्ष झालं या एका विषयासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन उपोषण करत आहे। 2 वेळा आम्ही अमरण उपोषण पुण्यामध्ये सुद्धा केलं, 3रं उपोषण या ठिकाणी। एकूण आम्ही 5 उपोषण या शेतकऱ्यांसाठी केलीत आणि या जो शेजारी जो टॉवर आहे उभा 25 नंबर जो पनामा विंड कंपनीचा तो बंद करण्याची वेळोवेळी आमची मागणी आहे आणि आम्ही तशी त्याचा पाठपुरावा करून तो कसा अनलिगली उभा आहे तो आम्ही शासनाच्या निदर्शनास सुद्धा आणून दिलेला आहे। आणि त्यांना सुद्धा ज्या मेडा याच्यावरती जे काम करते महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे हे यांना सर्व अधिकार आहेत, परंतु ती अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि या सर्व कंपनीनं जो भ्रष्टाचार केलाय त्याला फक्त पाठीशी घालत आहेत। म्हणून आम्ही हे उपोषण आता यावेळी जे करत आहे, जोपर्यंत हा टॉवर बंद होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण स्थगित करणार नाही, किंबहुना आम्ही इथून जरी काय झालं तरी उठणार सुद्धा नाही। सदर आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट पक्षाचे पाटण तालुका अध्यक्ष मान्य विकास कांबळे यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शवला। नमस्कार, मी रिपाई अध्यक्ष विकास कांबळे पाटण तालुका। आज शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मनसे अध्यक्ष गोरखभाऊ नारकर यांनी जे आंदोलन इथे उभं केलं आहे त्या आंदोलनाला आरपीआयचा पाठिंबा आहे आणि प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष द्यावं। जर प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर रिपाईच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याबरोबर उभं राहून प्रशासनाविरुद्ध आंदोलन छेडू। आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।